एक घास प्रेमाचा खास तुमच्यासाठी। चला तर मग आज आपण पपई कतलीची रेसिपी बघूयात। तर पपई खूप सारे नैसर्गिक फायदे व औषधी घटक ह्या पपईमध्ये असतात। तर फार पूर्वीपासून पपईतील औषधी गुणांसाठी अतिशय प्रसिद्ध असलेली पपई हे फळ अतिशय चविष्ट आहे। आणि तुम्हाला एक सांगू का, ज्यावेळेस पपई पिकत जाते ना, त्याच्यातलं सी विटॅमिन भरपूर प्रमाणात वाढतं, म्हणजेच क जीवनसत्व, म्हणून हे फळ आपण आवडीने खातो। तर रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे पपई पिकून घेतली, नंतर त्याचे साल काढून बारीक फोडी करून घ्यायच्यात। नंतर मिक्सरच्या भांड्यात बारीक पेस्ट करायची आहे आणि एका पुरणाच्या चाळणीने गाळून घ्यायची, म्हणजे कसं पल्प एकसारखा तयार होतो। नंतर इथे आपण प्रमाण बघूया। तर एका कपाने आपल्याला पल्प मोजून घ्यायचा आहे। तर इथे 4 कप पपईचा पल्प घ्यायचा आहे आणि त्याच कपाने 1 कप कस्टर्ड पावडर घालायची आपल्याला आणि मिक्स करून घ्यायचे। तर आता कस्टर्ड पावडर घातल्यामुळे पपईचा रंग थोडा चेंज होतो, पण नंतर हळूहळू पुन्हा तसाच होईल। नंतर दुसरीकडे पॅनमध्ये त्याच कपाने 1 कप साखर आणि 1 कप पाणी घालून आपल्याला साखर वितळून घ्यायची आहे आणि साखर वितळली की पपईचा पल्प त्याच्यामध्ये घालायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। तर हळूहळू करून असं मिक्स करायचं आहे। गॅस मध्यम ठेवायचा आहे। तर छान असा आता रंग बदलायला लागलाय, तर असं मिक्स करत राहायचे। तर इथे अंदाजे ही कतली तयार व्हायला मला 22 मिनिट लागले। नंतर ह्या स्टेजला आलं की 1 मोठा चमचा साजूक तूप घालायचे आणि मिश्रण मिक्स करून घ्यायचे। नंतर ताटामध्ये आपल्याला पिस्त्याचे काप आणि बदामाचे काप घालून घ्यायचे। तर आता मिश्रण सेट व्हायला लागले, चेक करायचे, एका प्लेटमध्ये काढायचे, 1 मिनिटासाठी ठेवायचे आणि थंड झाल्यावर असं गोळा तयार झाला की समजायचं आपलं कतलीसाठी मिश्रण रेडी झाले। नंतर ताटामध्ये ओतून सगळीकडे पसरून घ्यायचे आणि 2 तासासाठी आपल्याला हे मिश्रण सेट व्हायला ठेवायचे। नंतर 2 तासांनी बघायचे, कडा सोडून घ्यायचे आणि आपल्याला हे ताटातून काढून घ्यायचे। तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असं सेट झालं आहे आपलं पपई कतलीचं मिश्रण। नंतर एका प्लेटमध्ये खालची बाजू वर करायची आणि कतली आपल्याला इथे कापून घ्यायची। तर तुम्ही पाहिजे तशा आकारात कापू शकता। तर तुम्ही बघू शकता एकदम सुंदर अशी कतली तयार झाली आहे। खायला पण एकदम चविष्ट लागते ही कतली। तर तुम्ही बघू शकता खरंच खूप छान झाली आहे। तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि आवडली असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। थँक्यू।